नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना आत्मा मालिक आणि जयशंकर. मी तुमचा लाडका नाशिककर प्रसाद चव्हाण. तर काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवण्यामध्ये थोडा उशीर होत आहे. त्यासाठी क्षमा मागतो, कारण मी पण ऑटोमोबाईल सेक्टर असल्यामुळे मला पण कामं खूप असतात. सो त्यामुळे मला खरंच व्हिडिओ बनवायला थोडा उशीर होत असतो. तर त्यासाठी मी खरंच तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. मला बरेच दादांनी कॉल वगैरे केले, की दादा मला पुढचा व्हिडिओ पाठवा किंवा पुढचा व्हिडिओ टाका. आणि त्याप्रकारे मला खरंच वेळ मिळत नव्हता. तर मी आज एक छोटासा कामात काम काढून तुमच्यासाठी छान असा सुंदर व्हिडिओ तयार करणार आहे. आणि एकदाची दिवाळी वगैरे आपली झाली, की त्यानंतर मी कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तसंच आपलं जे संबळ पथक चालू होतं जानेवारीमध्ये, त्यासाठी ॲडमिशन चालू झाले आहेत. तर तुम्ही ते नक्कीच त्या ॲडमिशनमध्ये म्हणजे ॲडमिशन करा आणि लवकरात लवकर सहभाग नोंदवा. ठीक आहे. मी जसा नंबर दिलेला होता, खूप जणांनी कॉल वगैरे केला आहे त्याच्यामध्ये. बरेच दादा लोक आहेत. तर त्याच्यामध्ये पण खूप जण, काही लेडीजसुद्धा आहेत. त्यांना पण खूप संबळ शिकायची आवड आहे. तर त्यासुद्धा शिकत आहेत. त्याच प्रकारे तुम्ही लवकरात लवकर माहिती घ्या आणि आपला सहभाग नोंदवा, अशी मी नम्र विनंती करतो. ठीक आहे. तर आपण आता भाग चौथ्याकडे वळू. भाग जसा 3 पर्यंत आपण आलो आहे. भाग भाग चौथा हा आपण आता शिकूया. ठीक आहे. आता सुरुवातीला आपण सगळ्यात अगोदर भाग 1 मध्ये आपण सिंगल बीट शिकलो होतो. नंतर 2 मध्ये, ठीक आहे. त्या प्रकारे आता भाग 3 मध्ये परत 3 पर्यंत आलो ना. आता चौथ्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, की डबल डग्गा शिकायचा आहे. डबल डग्गा म्हणजे कसा, ठीक आहे. आता सिंपल जसं आपण सुरुवातीला वाजवलं कसं, ही सिंगल बीट घेतली, त्याच प्रकारे आपल्याला डबल बीट घ्यायची आहे. सिंपल आहे. सुरुवात करताना एक ठेका म्हणजे एक चाटीचा आणि एक डग्ग्याचा सुरुवात करताना या 2 ठेक्यापासून सुरुवात करायची. काय करायचं, ठीक आहे. दोघी सोबत एक सिंगल चाटीचा ठेका आणि दोन्ही सोबत, आणि बाकी आपली जी कंटिन्यू चाल आहे बेसिक, ती सुरू ठेवायची. कशा प्रकारे, ठीक आहे. याच्यात अजून खूप व्हेरियंट आहे, ते मी तुम्हाला नक्कीच पुढच्या भागात शिकवणार आहेत. पहिले सुरुवातीला हा भाग चौथा नक्की बघा. नक्की याच्यातलं जी बीट आहे ते वाजून बघा. आणि जमलंच तर आपण कोणत्या म्हणजे आता ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी एक छोटीशी कमेंट करायची आहे, की दादा मी या या गावातून तुमचे व्हिडिओ बघत आहे आणि शिकण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मला खूप काय म्हणता ना, की कॉल्स वगैरे आले, की दादा तुम्ही सुंदर शिकवताय. आज पण एक काकांचा कॉल आला होता मला. ॲक्च्युली ते गोंधळे आहेत. तर त्यांचा कॉल आला, दादा म्हणे की तुम्ही सुंदर शिकवतात आणि माझा मुलगा ते बघून सुंदर तुमचा व्हिडिओ बघून शिकत आहेत. याचा मला आनंद होतोय म्हणे, की तुम्ही ही जी कला आहे ही आता
खूप पुढे नेत आहे. तर ते ऐकून इतका आनंद झाला मला की ते दादांचे मी धन्यवाद त्यांना बोलू इच्छितो. आणि छोटंसं अशी कमेंट टाका की दादा मी या गावचा आहे, की मी या गावची आहे. असं छोटी एक कमेंट करा. म्हणजे एक सबस्क्राईब करताना मला आनंद होईल की यार माझा जो व्हिडिओ आहे तो अख्खा जगभर सगळे बघत आहेत. कुठपर्यंत बघू आपण एक कॅल्क्युलेशन करूया की पुणे, मुंबई, ठाणे वगैरे जिथून असाल तुम्ही तिथून मला एक छोटासा मेसेज करू शकता WhatsAppला, किंवा सुंदर असा एक कमेंट करा की मी या गावचे आहे किंवा मी या गावचा आहे. तर मला माझा जो पण मी जी कला तुम्हाला शिकवतो आहे आणि पारंपरिक कला शिकवतो आहे त्याचा ते बघून मला नक्कीच आनंद होईल. तर अशी आशा करतो नक्कीच तुम्ही आपलं आपलं गाव लवकरात लवकर कमेंटमध्ये टाका. आणि ज्यांना लवकरात लवकर संबळ पथकात सहभाग करायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर नाव नोंदवा. ठीक आहे. चला, आज 4था भाग जो आहे तो मी तुम्हाला सगळ्यांसाठी टाकलेला आहे. तो प्लीज सगळ्यांनी बघा, तो शिका. काय वाटलं तर मला कॉल करून विचारा. ठीक आहे. मला थोडं व्हिडिओ टाकायला थोडा उशीर होईल, त्यामुळे काळजी करू नका. पण मी तुम्हाला 100% शिकवणार असं वचन दिलं आहे, त्यामुळे काळजी करू नका. आणि ठीक आहे. चलो धन्यवाद.